जय महाराष्ट्र. मला मुळामध्ये असं वाटतं की एक तुम्ही सारखा आकडा विचारता म्हणून आम्हाला तो आकडा सांगावा लागतो. तुम्ही जर का म्हणालात की स्पष्ट बहुमत मिळेल का काय होईल, तर आम्ही सांगू स्पष्ट बहुमत मिळेल. मग परत पुढचा प्रश्न येतो की नाही पण जागा किती असतील. आता खरं सांगायचं तर मतदान केंद्रावरची परिस्थिती, लोकांना पाण्याची व्यवस्था आहे की नाही, ऊन किती आहे, पाऊस किती आहे, अशा खूप गोष्टींवरती मतदानाची टक्केवारी अवलंबून असते. त्यामुळे उमेदवार कसे येत आहेत हे बघूनच आपल्याला आकडा सांगणं खरं तर योग्य राहील असं मला वाटतं. दरवर्षीच नवरात्रामध्ये मी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात येते. तुळजापूरहून कोल्हापूरला जात असताना विठ्ठलाचं दर्शन घेऊन पुढे जाणं याच्यासारखं जीवनामध्ये सुख समाधान नाही आहे. आपल्याला कल्पना आहेत की माझा जन्मच पंढरपुरातला आहे आणि या मंदिरासाठी म्हणून श्री विठ्ठलाने आमच्याकडून जे काम करून घेतलं त्याच्यामध्ये बऱ्याचशा सुधारणा या मंदिराच्यामध्ये होत आहेत. ही खूप समाधानाची बाब आहे. देवाच्याकडे मागणं हेच मागितलं की सर्वांना न्याय मिळू दे, समाजातल्या सर्व घटकांना न्याय मिळावा, जेणेकरून त्यांच्या मनामधली अशांती, दुःख, असमाधान हे दूर व्हावं. मग ते शेतकरी असतील, कामगार असतील किंवा अजून कोणी गोरगरीब असतील. आमच्या लाडक्या बहिणींच्या मनातलं तर दुःख काही प्रमाणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कमी केलेलं आहे. फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना निधीचं वाटप झालेलं आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये दोन्ही महिन्याचासुद्धा एकत्रच पैसे द्यायचा सरकारचा विचार आहे आणि त्यासाठी योग्य ती तरतूदसुद्धा सरकारने केलेली आहे. मनामध्ये विठ्ठल रुक्मिणीची आरती करत असताना आभाराची भावना होती. धन्यवाद मानले खूप वेळेला. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे म्हणून विठ्ठल रुक्मिणींना साकडं घातलं होतं, ते आज पूर्ण झालं. त्याच्याबद्दल आभार मानले आणि मागितलं नव्हतं, अपेक्षा नव्हती, तरीसुद्धा कॅबिनेट दर्जा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला दिला. त्याचबरोबर आमचे सगळे कुटुंबियांचं स्वास्थ्य, त्याचबरोबर शिवसेनेला चांगलं यश मिळावं, महायुतीला परत एकदा यश मिळावं आणि महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून नामदार एकनाथजी शिंदे यांच्यावरती जबाबदारी यावी. कारण जनतेच्या मदतीला, हाकेला तत्परतेने धावून जाणारे मुख्यमंत्री आणि अतिशय श्रद्धा आणि आस्था असणारे व्यक्ती म्हणूनसुद्धा त्यांचं एक वेगळं स्थान आहे समाजामध्ये. दुर्दैवाने समाजामध्ये महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जे प्रश्न तयार होत आहेत त्या प्रश्नांवरती सुद्धा पोलिसांची मी बैठक घेतलेली आहे. सर्व ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या गाईडलाईन्स देऊन हे काम व्यवस्थित होऊन दोषसिद्धी म्हणजे कन्व्हिक्शन रेट वाढावा या दृष्टिकोनातून मी खास करून प्रयत्न करते. आणि पुढच्या काळामध्ये देवीची जशी वेगवेगळी शस्त्रं असतात त्या शस्त्राप्रमाणे विविध कायद्यांचा उपयोग करून महिलांना न्याय मिळावा अशा पद्धतीने देवीकडे प्रार्थना केली. आणि जे मातेने मला दिलं, जे विठ्ठल रुक्मिणींनी दिलेलं आहे त्याच्याबद्दल किती वेळा आभार मानले तरीसुद्धा शेवटी एक वेळ अशी येते की विठ्ठल रुक्मिणींकडे काही न मागता फक्त त्यांच्याकडे बघण्यामध्ये जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. तसा क्षणसुद्धा आज अनुभवायला मिळाला. राज्यातील महिला अत्याचाराबाबत याबद्दल आमचे महायुतीचे जे नेते आहेत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि त्यांना सातत्याने मदत आणि मार्गदर्शन करणारे नरेंद्रजी मोदी, अमित शहा यांनी असं कितीचं टार्गेट ठरवलेलं आहे अशा पद्धतीने काही म्हणणं योग्य होणार नाही. पण मला जे काही कानावर आलं आहे त्याच्यामध्ये 175पर्यंतच्या पुढे आम्ही जाऊ अशा प्रकारची अपेक्षा आहे. पण मुद्दा असा आहे सगळ्यामध्ये की लोकसभेच्या वेळेचं जे परिस्थितीच्या बद्दलचा एक विपर्यास होता त्या वस्तुस्थिती लोकांना कळलेली आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे एका मतदारसंघामध्ये एकाच विधानसभेमुळे जे 50-50 हजाराचं लीड मिळाल्यामुळे बहुमत मिळत होतं तशी परिस्थिती सगळ्या आता विधानसभा वाईज होणार नाही आहे. दुसरा भाग. तिसरा, शिवसेनेचा स्ट्राईक रेट जो आहे निवडून येण्याचं प्रमाण ते चांगल्या प्रकारचं दिसतं आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियताही सातत्याने वाढताना दिसते. किती एक्झॅक्ट जागा घ्यायच्या महायुतीमध्ये हा अंतिम निर्णय आमची पक्षाची वरिष्ठ कमिटी घेईल. परंतु समाधानकारक जागा आणखी लोकसभेच्या वेळेला जशा काही जागांच्यावरती शेवटपर्यंत जरी वाद झाला किंवा मतभेद असले तरीसुद्धा त्या जागा आम्ही ज्या ज्या घेतल्या ती प्रत्येक जागा निवडून आलेली आहे. मग ती संभाजीनगरची असेल किंवा ठाण्याची जागा असेल आणि या दृष्टिकोनातून त्या अनुभवांमधून ह्या महायुतीचं जागा वाटप अधिक चांगलेपणाने होईल अशी मला खात्री वाटते. कार्यान्वित केलेलं आहे ते आहे. समीक्षक असं म्हणतात की एक चांगलं पण राज्यात उचललं गेलेलं आहे. पूर्वी यशवंतराव चव्हाणांच्या काळाची एक दिशा दिली जात होती, स्वागत केलं जात होतं. ते धोरण ती भूमिका विरोधक आत्ता घेत नाही आहेत, ते दुर्दैव आहे विशेष पद्धतीने. हे तुम्ही खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे.
365 दिवसापैकी एक दिवस निवडणुकीचा असतो. 364 दिवस जे असतात ते सहकार्य, संवाद, समन्वय आणि मतभेद झाले तरी संमती, सर्वसंमती अशा प्रकारे जायचं असतं. परंतु हे सातत्याने गेल्या 2 वर्षापासून जसे एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झालेले आहेत त्याचा एक मानसिक जबर धक्का सगळ्या विरोधी पक्षांना बसलेला आहे आणि त्याच्यामुळे कुठलंही काम जरी चांगलं केलं तरी ते त्याच्याबद्दल टीका करत राहतात. एक टीका होते सारखी की निवडणूक आली म्हणून लाडक्या बहिणीची योजना केली, पण जेव्हा आनंदाचा शिधासारखी योजना 2 वर्षापूर्वी केली, महिलांना अर्ध तिकीट योजना STमध्ये केली, लेक लाडकी योजना केली, तेव्हा कुठली निवडणूक नव्हती. आणि म्हणून महायुती जे वेगाने काम करते आहे ते वेग जो आहे तो त्यांच्या डोळ्यामध्ये त्यांना त्रास होतो आहे आणि त्यामुळे सातत्याने विरोधी पक्ष त्याच्या हेतूवर शंका घेतं आणि सारखं हेच म्हणतात तुम्ही राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. पण मुळामध्ये असं आहे की जनता जनार्दन ठरवणार आहे कोण सत्तेवर असणार आणि कोणाचा राजीनामा घेतला जाणार आहे. त्याला फार थोडे दिवस राहिलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं जे समन्वयाचं राजकारण होतं, जे सुसंवादाचं राजकारण होतं ते विरोधी पक्ष विसरलेला आहे आणि त्यांचं कुठेतरी रस्त्यावरती गुंडगिरीचं राजकारण चाललेलं आहे. थँक्यू. थँक्यू.